आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणातील 287 क्रमांकाचं वचन श्रवण चिंतन करणार आहोत। समान वायोसी लिंग देहाचे उत्क्रमण याते मृत्यू बोलीजे। आधीच्या सत्रामध्ये आपण श्रवण केलं की शेवटील चारी घडिया म्हणजे प्राणापदीची पीडा नाही हे आपण आधील वचनामध्ये श्रवण केलं आणि सोबतच स्वामींनी जे काही निरूपण केलेलं आहे ज्यामध्ये येथीच्या साधकाला प्राणापदीची म्हणजे अंतकाळी जे काही पीडा असेल ती होत नाही असं सांगितलं। परंतु अंतकाळामध्ये जर का काही कारणास्तव वात कफ पित्त प्रकृतीच्या अनुरूप जर का तो जीव स्मरण करत नसेल शेवटच्या टप्प्यामध्ये प्रकृती अनुरूप, मग अशा वेळेला त्याला दोष लागेल ना। स्वामी सांगतात की तैसे काही बाई शेवटील चारी घडिया ऐसिया गेलिया तरी काही ना तैसिया गेलिया तरी काही, असं स्वामींनी निरूपण केलेलं होतं। आणि या संदर्भातलं जे विवेचन आहे ते आपण आधीच्या सत्रामध्ये बघितलेलं आहे। आता विषय बऱ्यापैकी मृत्यूचा सुरू आहे, म्हणजे प्राणापदीची पीडा नाही म्हणजे अंतकाळ आहे किंवा शेवटील चारी घडिया म्हणजे शेवटचं जे काही काळ आहे तो कालावधी जर का आपण बघितला तर तो सुद्धा मृत्यूच्याच काळा संबंधित स्वामींनी इथे सांगितलेला आहे। तर मग देवालाच विचारलं आपण की मृत्यूचे काय लक्षण किंवा त्यामध्ये आपल्या या देहामध्ये 10 इंद्रिय आहेत, 5 ज्ञान इंद्रिय 5 कर्म इंद्रिय, तशाच पद्धतीने 10 वायू देखील आहेत। 10 प्रकारचे वायू आपल्या शरीरामध्ये कार्य करतात आणि ते 10 वायू वेगवेगळं कार्य करत असतात। हे कशामुळे होतं, हे कशामुळे होतं, हे सगळं जे कार्य आहे ते त्या वायूच्या माध्यमातनं जी देहाभिमानिनी देवता आहे ती करून घेत असते। म्हणजे त्या करण्याअर्थी कसला उपयोग होतो, जसं एखादं पदार्थ आपण बनवतो परंतु ते बनवण्याअर्थी काय लागतं, काहीतरी भांडं लागतं, त्याच्यामध्ये ते बनवलं जातं। पण बनवून कोण घेतं, जीव बनवून घेत असतो। परंतु बनवण्यासाठी ते जर का भांडं नसेल तर ते बनवल्या जाणार नाही। तसं जी देवता आहे ते देवता ते कार्य शरीरामध्ये ते करून घेत असते। म्हणजे दोन्ही गोष्टी लागतात, ती देवता पण लागते आणि तत्संबंधित ते वायू पण लागतं। जसं रक्त आहे याचा उपयोग आहे, म्हणजे शरीरामध्ये जे काही एक जडणघडण आहे ती कुठेतरी परमेश्वर मनोधर्माने ती रचना झालेली आहे देहाची, आणि म्हणून ते जे काही वायू आहेत त्यापैकी या वचनामध्ये समान वायू जो आहे, समान असं त्याचं नाव आहे, ते सांगतात की स्वामी समान वायूसी म्हणजे समान वायूच्या योगाने लिंगदेहाचे उत्क्रमण म्हणजे सूक्ष्म आपलं जे काही देह आहे किंवा जीव स्वरूप आहे हे मळाने असं व्याप्त आहे। एकूण किती मळं लागलेली आहेत, 81,15,10,00,000 मळं लागलेली आहेत। 81,15,10,00,000 देवता आणि त्या 81,15,10,00,000 देवतेंचे मळ या जीवाला लागलेले आहेत आणि त्याला ते लिंग देह किंवा सूक्ष्म देह किंवा मळदेह असंही आपण म्हणू शकतो। तर अशा प्रकारे ते मळयुक्त असलेलं जे काही देह म्हणा किंवा जीव स्वरूप म्हणा, उत्क्रमण म्हणजे त्या देहातनं ते आत्म्याला काढण्याचं जे काही कार्य आहे ते समान वायूच्या योगाने होतं। वचनामध्ये काय सांगितलेलं आहे,
समान वायूच्या योगाने आपल्या देहातनं तो जीव जो आहे तो काढल्या जातो. याते मृत्यू बोली जे याला मृत्यू म्हणतात. पण मृत्यू कसला होतो? जीवाचा की देहाचा? जीवाचा की देहाचा? देहाचा मृत्यू होतो, जीवाचा मृत्यू होत नाही. भगवद्गीतेमध्ये कृष्ण महाराज सांगतात की नैनन छिन्नंती शस्त्राणी नैनन दहती पावक. शस्त्र, आग वगैरे म्हणजे जगातले कुठलेही उपाय म्हणजे पार तो संहार, महासंहार कशा तरी जीव सापडला तर जीव मरत नाही. पण जीव ज्या कर्मफळात आहे ते कर्मफळ मात्र मरतं. ज्याही कर्मफळामध्ये तो आहे, मग तो चलद्रूपामध्ये असेल, स्थावरामध्ये असेल, देवता फळामध्ये असेल, मनुष्य देहामध्ये असेल, ते कर्मफळ मरतं. जसं महासंहार काळी त्या सर्व कर्मफळातनं ते जीव काढल्या जातात. म्हणजे काय झालं? जीव सुरक्षित तमामध्ये गेले महासंहार काळी. आणि जे काही देह आहे कर्मफळ ज्याला आपण म्हणू ते मात्र मेलं, म्हणजे ते नाशाते पावलं. मेलं म्हणजे काय झालं? नाश पावलं. ते त्या देहामध्ये जे चेतनत्व आहे ते चेतनत्व जीवामुळेच आहे प्रत्येक देहामध्ये. मग ते मनुष्य देह असेल किंवा चलद्रूपाचं, किडा मुंगीचं, पशु पक्ष्यांचं देह असेल की झाड गवत वगैरे त्यांचं देह असेल, हे सगळ्यांचं ते सगळ्या देहामध्ये मनुष्य जीव जो असतो तो जीव असेल तर ते जिवंतपणा त्याच्यामुळे आहे. ते काढून घेतलं की ते मृत आहे. आपण म्हणतो की जीव मेला असं म्हटलं जातं सर्वसाधारणपणे, परंतु जीव मरत नाही, देह मरत असतं. आणि अशा पद्धतीने या संपूर्ण प्रक्रियेला म्हणजे एखाद्या देहातनं जीव काढून घेतला की त्याला मृत्यू असं म्हटलं जातं. तुम्ही म्हणता की झाड मेलं बरं काय, गवत मेलं किंवा ही मुंगी मेली म्हणजे आपण त्याला मृत्यू असं म्हणतो, त्याच्यातनं जीव निघून गेला की. अशा पद्धतीने मृत्यूचं काय जे लक्षण आहे की समान वायूचं जे काही लक्षण आहे ते या ठिकाणी या वचनाच्या अर्थामध्ये आपण बघितलेलं आहे. याच पांतीला आपण दशवायू जे सांगितलेले आहेत, दशवायूंचं कार्य बघूया. दशवायू आहेत प्राण, व्यान, आपान, उदान, समान, कृकली, देवदत्त, नाग, कुर्म. अशा पद्धतीचे धनंजय अजून एक त्याचं नाव आहे 10व्या याचं. अशा प्रकारचे 10 जे काही वायू आहेत ते आपल्या शरीरामध्ये कार्य करतात. त्यामध्ये प्राणवायू म्हणजे काय? श्वासोश्वास. आपल्याला प्राणवायूची हे माहिती आहे, आपण प्राणवायू हा उल्लेख करतो, ज्याला तुम्ही ऑक्सिजन म्हणता, श्वास म्हणता वगैरे. पण हे काय आहे? हा प्राणवायू म्हणजे समान एक प्रकारचा त्याला जे काही प्राणवायू म्हटलेलं आहे ते प्राणवायू सुद्धा ते दशवायूंपैकीच एक वायू आहे जे आपल्या शरीरामध्ये कार्य करतं. प्राणवायू जर का आपल्या शरीरात नाही आलं तर काय होईल? कदाचित मृत्यू होऊ शकतो. परंतु प्राणवायू न भेटल्यामुळे जो मृत्यू होणार आहे तो समान वायूच्या योगानेच होणार आहे बरं का. मृत्यू मात्र समान वायूच्याच योगाने तो होणार आहे. आपान वायू म्हणजे मलमूत्र जे सारणं असतं ते आपान वायूचं कार्य आहे, त्या वायूच्या माध्यमातून ते कार्य होतं. व्यानवायू म्हणजे रक्ताभिसरण जे शरीरामध्ये आपल्या चालतं है ना. त्या दिवशी आपण बघितलं की पायाच्या त्या बोटापर्यंत तर त्या केसाच्या मुळापर्यंत रक्त अभिसरण होतं. तुम्ही जेव्हा चालता वगैरे किंवा कधी कधी एकदम आपल्याला भीती वाटते की आनंद होतो, त्याला ब्लड प्रेशर वाढणं, कमी होणं वगैरे, या ज्या काही सगळ्या प्रक्रिया आहेत या आपल्या शरीरातलं जे काही व्यान वायू आहेत ते कार्य ते करत असतं. त्याचं कमी जास्तपणा जो असतो त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं जे रक्ताभिसरण सगळं जे होतं आहे ते त्या वायूचं कार्य आहे. उदान वायू म्हणजे शरीरातील रक्त वर लोटण्याचं जे कार्य आहे, वर नेण्याचं कार्य जे आहे ते उदान वायूचं कार्य आहे. समान वायू
म्हणजे समान वायू जे आहे ते आपल्या शरीरामध्ये सगळ्या ठिकाणी व्यापक आहे. आपल्या शरीराचं चलन वलन वगैरे ज्या काही गोष्टी होतात त्या समान वायूच्या योगाने सर्व होत असतात. कृकली हे वायूचं नाव आहे. त्याचं कार्य आहे हास्यरुदन, म्हणजे आपल्याला हसायला येतं. आपण निरीक्षण केलं कधी हसतो तेव्हा काय होतं, हवा बाहेर फेकल्या जाते, हे आपल्या लक्षात नाही आहे. आपण बोलतो तेव्हा हवा बाहेर फेकल्या जात असते, आपल्याला ते लक्षात येत नाही. तर ते त्या कृकली वायूचं ते कार्य आहे. देवदत्त हे जे काही वायू आहेत त्याचं कार्य काय आहे, जांभई येणे. जांभई तुम्ही किती पण थांबवली तरी ती थांबत नाही. तुम्ही 4-5 वेळा ती थांबवाल त्याच्यानंतर ती येतेच, कारण की ते वायूचं कार्य आहे, ते बाहेर पडणारच आहे ते. त्यानंतर नाग म्हणजे अंग मोडणे, आळस देणे. नेहमी आपल्याला आळस येत नसतो, कधीतरीच येत असतो, तर ते त्या नाग वायूचं ते कार्य आहे. कुर्म वायू जे आहे त्याच्यामुळे काय होतं, झोप येणे. हे सुद्धा त्या वायूचंच कार्य, त्या वायूच्या माध्यमातूनच आपल्या शरीरामध्ये कार्य होत असतात. धनंजय म्हणजे ढेकर येणे किंवा शिंक येणं, हे जे काही कार्य आहे हे त्या वायूचं कार्य आहे, धनंजय वायूचं. अशा पद्धतीने हे जे काही वायू सांगितलेले आहेत ते वायू आपल्या शरीरामध्ये दशवायू अशा प्रकारचं कार्य करत असतात. आमच्या महादाईसांनी हे विचारलंय स्वामींना. उत्तरार्ध 611 क्रमांकाची लीळा आपण याआधीच या प्रकरण वशाची घेतलेली आहे. महादाईसांना जेव्हा स्वामी निरूपण करतात तेव्हा महादाईसा विचारतात, जी मृत्याचे कैसे लक्षण, म्हणजे मृत्यूचं लक्षण कसं आहे. स्वामी म्हणतात, बाई समान वायूसी लिंगदेहाचे उत्क्रमण याते मृत्यू बोलीजे होकाजी, म्हणून श्री चरणा लागली. म्हणजे महादाईसा या प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. त्याच्यामुळेच जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे आणि मधले सगळे आचार विचाराचे अनेक प्रश्न महादाईसांच्या योगातनं विचारले गेले आणि त्याच माध्यमातून स्वामींकडनं त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे. व्यापार करिता दक्षता नाही, तर अंतीचे दुःख हे येथीची अशी प्राणापदीची पीडा नाही, येथीच्या व्यक्तीला होत नाही. मग होतं ते कोणाला बरं. व्यापार करिता दक्षता नाही म्हणजे यदा कदाचित व्यापार करत असताना, व्यापार म्हणजे काय, सोन्या चांदीचा व्यापार का कसला व्यवसाय. व्यापार म्हणजे मार्गामध्ये त्याला काय म्हणतात, सेवा करणं. जसं तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला भाजी बनवण्याचा व्यापार आहे, तुम्ही म्हणाल भाजी विकण्याचा व्यापार समजला होता, भाजी बनवण्याचा कुठला व्यापार आहे. तर सेवेला मार्गामध्ये व्यापार असं म्हटलं जातं. मग कुणाकडे चपाती बनवण्याचा व्यापार, कुणाकडे वाढण्याचा व्यापार, कुणाकडे झाडण्याचा व्यापार, असे ते आम्ही विचारतो, तुमच्याकडे कुठला व्यापार आहे. मग ते सांगतात आमच्याकडे आमका व्यापार आहे, झाडून काढायचा व्यापार आहे. दुसरे म्हणतात आमच्याकडे हे तो कचरा उचलून त्या गाडीमध्ये टाकायचा व्यापार आहे. तिसरा माणूस आहे तो कचरा नेऊन टाकण्याचा व्यापार आहे. प्रत्येकाकडे मार्गामध्ये ती सेवा दिलेली असते आणि अशा प्रकारे ती सेवा करताना मार्गातले जे अधिकारी आहेत त्यांनी ती सेवा त्यांच्या मनोधर्माने ती सेवा दिल्या जात असते. आम्ही संवत्सरला होतो तेव्हा आम्ही व्यापार जो असेल सेवा करायची आहे, तर मग संध्याकाळी 5ची वेळ आहे, बरोबर 4:45ला तिथे मामाजींच्या रूमच्या बाहेर जाऊन उभं राहायचं. मामाजींचं एकदम वेळेमध्ये एकदम पक्के आहेत मामाजी. तर बरोबर 5ला 2 मिनिटं कमी असताना मामाजी बाहेर येणार, 5ला व्यापार सुरू झाला पाहिजे म्हणून. तर मग 5ला 5 मिनिटं कमी असताना मामाजी बाहेर येणार. मग आज आम्ही दंडवत करायचो, आज काय व्यापार आहे. मामाजी सांगायचे चला. मग बाबांकडे जायचं आणि मामाजी आता बाबांना विचारायचे आज काय व्यापार आहे. मग बाबा सांगायचे की हे असं असं करायचं आहे. बरं चला. मग म्हणजे
त्यावेळेला मग ती सेवा सुरू व्हायची. म्हणजे ईश्वर जी सेवा देतात, हे जेवढं काय आचरण आहे, हा सगळा ईश्वरीचा व्यापार आहे. तो आपल्याला ईश्वराने सोपवलेला आहे. आणि तो आपण जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये असू, शिष्य वर्गामध्ये जेव्हा आपण असू, तेव्हा आपले जे गुरुनिमित्त आहेत, तो आपला कर्मनाश होण्याअर्थी ते गुरुजी आपल्याला त्या त्या प्रकारच्या सेवा सांगतात आणि त्या सेवेच्या माध्यमातून आपला कर्मनाश होतो. जर का तुम्ही इथे येऊन सेवा केली तर मग तुम्ही त्याच्याकडे काम म्हणून बघितलं तर तुम्ही एका विशिष्ट वेळाने थांबून जाणार म्हणा, किंवा मग ते करताना तुम्ही त्याचे काहीतरी नियम लावाल, स्वतःचे नियम तुम्ही त्याला लावाल. परंतु जेव्हा त्याला सेवा म्हणून तुम्ही बघाल तेव्हा मात्र त्या सेवा करण्याला कुठली वेळाची काळाची मर्यादा नसते बरं का. तुम्ही मार्गात कधी पण गेले, तिथल्या महिला लगेच तुमच्यासाठी काही भोजन वगैरे साठी त्यांना सांगितलं जातं की लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी काहीतरी बनवायचं आहे, लगेच ते, म्हणजे त्यांना वेळेचं काळाचं बंधन आहे का. आता ही सेवा तुम्ही कुठे करता माहिती आहे का. सेवा कुठे केली पाहिजे, मार्गात, आश्रमात ही सेवा केली पाहिजे. पण ती सेवा तुम्ही कुठे करता, घरी करता. घरी तुमच्या कामाला बंधन आहे का कुठलं, दिवसभर काम काम काम. तुम्हाला असं कोणी पाहुणे आले की लगेच तुम्ही, कुठलेही नियम नाही आहेत, ती सेवा तुमची तिकडे चालते. परंतु मार्ग आश्रमामध्ये लगेच आपण त्याची चौकट करतो की बस माझी सेवा एवढीच आहे, याच्या व्यतिरिक्त मी सेवा करणार नाही. असं नाही चालत. मार्गामध्ये सगळे व्यापार करतात. वेळ आली तर तिथले अधिकरण देखील सेवा करतात. अधिकरणांची एक सेवा वेगळी आहे. इथे अभ्यास सांगणं, मार्गदर्शन करणं, शिक्षापन करणं, काही विविध उपक्रमांचं आयोजन करणं, हे सगळं अधिकरणांची सेवा आहे. तुम्ही असं समजायचं नाही की अधिकरणं तिथे आसनावर बसले म्हणजे त्यांना सेवा नाही आहे. ते स्वतः सुद्धा सेवा करतात, कारण की त्यांना देखील स्वतःचा कर्मनाश जो काय असेल तो करायचा आहे. त्यांना त्या माध्यमातून अजून त्यांची योग्यता त्यांना वाढवून घ्यायची आहे, म्हणून तेही सेवा करत असतात. आणि म्हणून ते सांगतात त्या सेवा सगळेजण करतात. आता आमची जी सेवा चालायची ती किती वेळ चालायची याला काही बंधन नसायचं. नियमाने सेवा 1 तास आहे, बहुतांशी आमची 1 तास सेवा असायची. पण कधी कधी जर का व्यापार वाढला तर ते मग तिकडे देवपूजा होऊन जायची, आरती होऊन जायची, तरी आमची सेवा चालूच असायची. म्हणजे कधी कधी तर दिवसभर सेवा असायची. जशी सेवा प्राप्त होईल, पण आम्हाला उलट कंटाळा यायचा नाही. मोठी सेवा असेल, जेवढी जास्त सेवा असेल तेवढा आनंद व्हायचा. कधी कधी सांगितलं जायचं की अमक्या अमक्या ठिकाणं काही लाकडं सरपण आणायचं आहे. मग आम्ही गेलो तर जवळजवळ 4-5-6 तास तिकडेच. मग ते ट्रॅक्टरवर सगळे ते साहित्य जे काही लाकडं असतील ते ठेवायची वगैरे, तिकडे शिदोरी यायची इत्यादी सगळं कार्य व्हायचं. तो दिवस जेवढी जास्त सेवा झाली तेवढा जास्त आनंद असायचा. आणि त्या सेवेमध्ये सगळे सहभागी असायचे मार्गातले. तो आनंद काहीतरी अजून वेगळा असतो. उलट सर्व एकत्र आल्यानंतर सेवा अजून छान झाली पाहिजे. मार्गात तशी सेवा होते. आपल्याकडे सगळे एकत्र आले की उलट काय होतं, जास्त जास्त गोंधळ होतो. काहीतरी एकमेकांचं खटकतं, तिकडे काहीतरी होतं, ते म्हणतात यांना जमत नाही, ते म्हणतात त्यांना जमत नाही वगैरे वगैरे, खूप काही गोंधळ होतो. असं नाही झालं पाहिजे. सेवा जी आहे ती सेवा करताना कसं असलं पाहिजे, व्यापार करिता दक्षता नाही. जर का नसेल तर, कारण व्यापार केल्याने योग्यता वाढणार आहे आपली, कर्मनाश होणार आहेत आपले. आणि ते जर का तुम्ही दक्षतेने केलं तर, नाहीतर तुम्हाला सांगितलं हे बाहेरचं अंगण झाडा, तुम्ही कचरा तर झाडून काढला, पण किड्या मुंग्या सुद्धा चांगल्या झाडून काढल्या इकडून तिकडून, लगेच तिकडे पाणी टाकून दिलं, सगळ्या मुंग्या मेल्या त्याच्यामध्ये. आणि तुम्ही म्हटलं बा आम्ही सगळं व्यवस्थित केलं, परंतु दक्षता नाही, म्हणजे त्याच्यामध्ये दक्षता नाही झाली. आमचे स्वामी भक्तजनांना असं काही ना काही व्यापार द्यायचेच. आणि एक दिवशी तो व्यापार दिला की असं गुंफा बांधायची आहे वगैरे. मग त्यासाठी चिखल करा. डोमेग्राम गुंफेच्या बाजूला तो चिखल केल्या गेला. आणि थोडासा उशीर झाल्यामुळे ते म्हणाले की आता हे राहू द्या, उद्या आपण हे
काय करायचं ते बघूया. आणि ती सेवा थांबली. स्वामींचा सायंकालीन पूजा अवसर आटोपला. सर्व रात्र गेली. पश्चातपरीचा पूजा अवसर स्वामींचा झाला वगैरे. आणि नंतर मग व्यापाराला आले सगळेजण. आणि तो चिखल आता उपयोगात आणायचा, कालचा चिखल. तर त्याच्यात बघितलं तर सगळ्या मुंग्या झालेल्या आहेत. मग आता काय करायचं? आपण असतो तर काय केलं असतं? मुंग्यांनाही उपयोगी लावून टाकलं असतं आपलं, मळून त्याच्यामध्ये. परंतु स्वामी म्हटले आता ही जुनी गार आहे ती सोडून द्या, आता नवी गार करा. गार म्हणजे काय? चिखल. खानदेशमध्ये अजूनही गारा असा शब्द उच्चारला जातो. तर ती जी गार आहे, जुनी गार, ती ठेवली, त्याच्यात मुंग्या झालेल्या आहेत. व्यापारी दक्षता नाही, आपल्या व्यापारात दक्षता नाही. पण स्वामींचं मात्र लक्ष आहे. जर का भक्त मंडळी सेवा करतात त्याच्यात हिंसा होता कामा. सूक्ष्म जंतूंची हिंसा होणारच आहे, ती टळणार नाही. परंतु दृश्य जंतू जे आहेत, दृश्य जंतूंची हिंसा होता कामा नये. काही लोक म्हणाले मग आपण हे चुली पेटवल्या मार्गात वगैरे हिंसा होत नाही का? हिंसा तर आपण डोळ्याची पापणी लावतो ना, त्याच्यामध्ये पण सूक्ष्म जंतू मरतात. हे आपण हातवारे करतो, हे आपण बोलतो. अलीकडे तर आपण जेवढं मोबाईलचा इंटरनेटचा उपयोग करतो तेवढे जंतू मरतात त्याच्यामध्ये, आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे इत्यादी प्रकारे सगळ्याच ठिकाणी हिंसा आहे. मग आपण मार्गाचं जेवणावरच काय येतो बरं? मार्गात जेवण बनवतात, एवढे चूल पेटवतात, हिंसा होते. हिंसा सगळीकडे होते. मग आपण आपली पापणी लावणं सुद्धा बंद केलं पाहिजे. पापणीच काढून टाकायची, म्हणजे हिंसाच होणार नाही. काही जमेल का? शक्य आहे का? निर्हिंसक होणं शक्य नाही आहे. तुम्ही कमी हिंसक होऊ शकता. मी नेहमी सांगतो की आपण म्हणतो आम्ही महानुभावपंथी, आम्ही निर्हिंसक आहोत. या जगामध्ये निर्हिंसक कोणीच नाही. काही ना काही हिंसा त्याच्याकडनं घडत राहते. तरीही आम्ही निर्हिंसक का आहोत? कारण की हिंसा करण्याची आमची वृत्ती नाहीये, म्हणून आम्ही निर्हिंसक आहोत. है ना? आपली वृत्ती आहे का हिंसा करायची, कुणाला मारायची वगैरे नाही. ते काही अशी ते अगरबत्ती लावतात मच्छरांची, ते तरी विचारतात त्याच्याने मच्छर मरतात की निघून जातात? ते म्हणतात मरतात. मग नका लावू ते. मच्छर चावले तरी चालतील पण ते मेले नाही पाहिजे. ते सांगितलं नाही ते पळून जातं. हा, मग लावा, हरकत नाही. म्हणजे आमची हिंसा करण्याची वृत्ती नाहीये, म्हणून आम्ही महानुभाव निर्हिंसकच आहोत. अर्थातच का निर्हिंसक आहोत? कारण की दक्षता आहे, म्हणजे आपण काळजी घेतो. पण काळजी घेत नसू तर उपदेशीच लोकांच्या घरामध्ये मच्छर मारण्याचे रॅकेट असतील तर काय करायचं सांगा बरं? किंवा मग अजून काही गोष्टी ते करत असतील जेणेकरून वास्तविक हिंसा व्हावी, अशा दृष्टीने जर का काही उपाययोजना त्यांच्याकडे असतील तर मग ही दक्षता नाही. सगळ्याच गोष्टीमध्ये दक्षता पाहिजे. इथे तर काय सांगितलं? व्यापार करिता दक्षता नाही, म्हणजे ईश्वराच्या संबंधित सेवा आहे. परंतु तुम्ही जेव्हा वासनिक होता त्यावेळी प्रपंचकरिता ही दक्षता हवी. तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात, ज्या विभागामध्ये आहात, प्रपंचात आहात का मार्गात आहात, दैवराटीत आहात का कर्मराटीत आहात, सगळीकडे तुमच्याकडे दक्षता तुमच्यामध्ये असणं हे अत्यंतिक आवश्यक आहे. आणि म्हणून जर का अशा प्रकारची दक्षता नसेल तर काय होईल बरं? तर त्यामुळे अनेक त्यामध्ये जे काही सेवेमध्ये बसणारी गोष्ट आहे त्यामध्ये देखील आम्हाला काळजीपूर्वकच, स्वामींनी भिक्षेला जायला सांगितलं, स्थान वंदन करायला जायला सांगितलं तर पायाखाली मुंग्या बघत बघत चालायचं. ते पायाखाली मुंग्या मेल्या नाही पाहिजेत. आम्ही वांबोरी आश्रमातनं वांबोरी स्थान वंदन करायला जातो तेव्हा स्मरण तर चालूच असतं, पण खाली बघत बघत तिथे रस्त्याला भरपूर मुंग्या अशा आलेल्या असतात. कधी कधी गृहस्थ लोकांचं लक्ष नसतं बरं का, ते वर असं बघत चालतात. परंतु खाली मुंग्या ज्या आहेत त्याही बघितल्या पाहिजेत. ते सोबत जर का साधू असले तर ते सांगतात इकडून या. म्हणजे सोबत साधू असण्याचा लाभ काय असतो की ते बरोबर तुमचा निषेध चुकवतात, हिंसा चुकवतात, दोष चुकवतात. आणि ती दक्षता त्यांच्याकडे आहे.
आणि ती दक्षता जर का नसेल तर मग अशा प्रकारचं जे काही दुःख आहे ते दुःखाला आपल्याला सामोरे जावं लागतं. का ते आठवण नाही म्हणून, तर मग असं का होतं बरं? दक्षता का नाही ना? आठवण नाही म्हणजे आपल्याला दोषाची आठवण पाहिजे, प्रत्येक गोष्टीची आठवण असली पाहिजे. योग्यता कशाने होते याची पण आठवण असली पाहिजे. वाईट गोष्टी करून, हिंसा करून आणि कोणाला दुखवून योग्यता होत नसते बरं का. तुम्ही आलात सेवा करायला आणि 4 लोकांना दुखवून गेलात, तुमची सेवा शून्य झाली, काहीच उपयोगाचं नाही. प्राणी येत येता जळता जावे तर निवावे ते काय. आपण जर का 2 शब्दच आपले असतात, ते बोलले की लगेच समोरचा माणूस दुखावला जातो जागेवर. पद्मनाभी देवाला स्वामींनी आतमध्ये घेतला नाही, परमाणुभाव दुखावले गेले. ते काही उपदेशी नव्हते, संन्यासी नव्हते, काहीच नव्हते, अन्य राटीचे ते साधक आहेत, तरी देखील आमच्या स्वामींनी त्यांना आतमध्ये घेतलेलं नाही. तर आपण जर का येथीच्या जीवांना, वासनिकांना, साधूंना, अधिकरणांना आणि त्या योगे परमेश्वराला दुखत असू तर मग आपली कसली सेवा आणि काय. म्हणून सेवा करताना हे लक्षात घ्यायचं. आता इथे येणारे जे लोक असतात, खूप वेळा चुकतात लोक. मग त्या वेळेला आता मी ओरडून बोललो तर काय होईल? तुमच्यापैकी कोणाला वैयक्तिक तुम्ही आता घ्या, तुम्हालाच मी ओरडून बोललं तर उद्यापासून तुम्ही येणार नाही, दुखावल्या जाणार, अपमानित झाल्यासारखं होईल, विविध कारण होईल आणि रागही येतो. आपल्याला कुणावर राग आला पाहिजे, कुणावर राग काढला पाहिजे याचं सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे बरं का. उद्या समजा अधिकरण आहेत आपले मार्गदर्शक, ते आपल्याला ओरडले, मग त्यांच्यावर रागवायचं का आपण? नाही, तिथे आहे ते आपल्या भल्यासाठीच आहे. श्री प्रभू रागवत होते, कोणावर पण रागवत होते, श्री प्रभूंवर लगेच लोक राग काढत होते का? नाही, त्यांना कळायचं हे आपल्या भल्यासाठीच आहे. म्हणजे आमचे स्वामी शिक्षा पण करतात भटोवासांना, आतमध्ये येऊ देत नाही. दुसऱ्या एका प्रसंगात चमरी दंड म्हणजे काठीने मारतात स्वामी, तरी भटोबा स्वामींवर रागवत नाही, हकलून देतात, निघून जा इथून, रिद्धपूरला जातात, स्वामींवर रागवत नाहीत. राग कुणावर काढावा? आपण तर एवढे मोठे आहोत, गुरुनिमित्त सोडा, आपण परमेश्वरावर सुद्धा रागवणारे लोक आहोत. मी देवावर रागवलेलं, मी देवपूजा बंद केलेली आहे, मी हे बंद केलं, मी ते बंद केलेलं आहे, असं चालत नाही. देव का रागवतायत तेही लक्षात घ्या. अधिकरण का रागवतायत, गुरुनिमित्त का शिक्षा पण करतात, किंवा इथेच वासनिकांना काही जर का नियम सांगत असेल तर ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. मी मागे सांगितलं की आम्ही जेव्हा मार्गात आत्ता गेलो तर आम्ही तिथले छोट्यातल्या छोट्या मुलाला सुद्धा तिथला नियम विचारतो की हात चोळे कुठे करायचे. हात चोळे करायचं पाणी वेगळं असतं, मार्गात प्यायचं पाणी वेगळं असतं. त्याच्यानंतर कुठून जायचं आहे, देवपूजेला कुठे बसायचं आहे, तो लहान मुलगा आम्हाला सांगतो इथून जाऊ नका, इकडून जा. त्याचं ऐकावं लागतं आम्हाला का? कारण की तो योग्य सांगतोय, त्याला तिथले नियम माहिती आहेत, तो माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून त्याला मी उलट बोलू नये. मार्गातलं लहान मुलगा जरी असला तरी तो तिथला राहणारा व्यक्ती आहे, त्याच्यामुळे दक्षता त्याच्याकडे आहे. काय करावं काय करू नये ती दक्षता त्याच्याकडे आहे. ती दक्षता आपल्याकडे मार्गातल्या प्रत्येक साधकाकडनं मिळेल, लहान मोठे छोटे सगळ्यांकडनं, आपल्यापेक्षा वयस्कर, आपल्यापेक्षा वयाने लहान, कुणाकडनं ही योग्यताजनक जे काही माहिती आहे ती आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून ती आठवण आपण ठेवली पाहिजे. जर का आपण एखादं कार्य करतोय तर योग्यता कशाने होणार? तुम्ही इथे येऊन एका व्यक्तीला जरी दुखवलं तर तुमची योग्यता होणार नाही, उलट तुम्हाला दोष लागेल, अयोग्यता होईल, तो एक भाग वेगळा. आणि तो जो काही दोष पसरत जाणार आहे हे पण लक्षात घ्या. तुम्ही एकाला दुखवलं तर त्याचे 4 लोक असतात, ते 8 लोकांपर्यंत, ते 80 लोकांपर्यंत, 800 लोकांपर्यंत जातं ते. आणि तेवढ्या लोकांना जो रोष होतो त्याचं सगळ्याचं आपल्याला दोष लागत राहतो. एवढ्या लोकांची मनस्थिती आपण खराब केलेली आहे. म्हणून वाणीमध्ये माधुर्य असलं पाहिजे सगळ्या बाबतींमध्ये. आम्ही आता मार्गात होतो तर मामाजी शिक्षा पण करायचे, पण ते शिक्षापणामध्ये सुद्धा एक असा गोडवा असायचा की मोठे बाबा असायचे तेही रागवायचे समजा, पण ते रागवण्यामध्ये शब्दांची मर्यादा आहे, ओरडण्याची मर्यादा आहे.
सगळ्याच बाबतींमध्ये एक व्यवस्थितपणा आहे की त्यांचं जे ओरडणं आहे त्याचा रागच येत नाही. ते आपल्यालाच लक्षात येतं की रे आपणच चुकलेलो आहोत, हे असं नव्हतं केलं पाहिजे. म्हणजे इत्यादी प्रकारे त्यांना माहिती आहे की किती प्रमाणामध्ये बोलायचं की जेणेकरून तो समोरचा दुखावल्या गेला नाही पाहिजे. हे गुरु सुद्धा ही काळजी घेतात, अधिकरण सुद्धा ही काळजी घेतात, आमचे स्वामी सुद्धा ही काळजी घेतात. आमचे स्वामी शिक्षा पण करतात तेव्हा, म्हणजे एखादा मोठा दोष असेल तेव्हा तर रागवणारच, पण एरवी स्वामी मात्र एक सामान्य प्रकारे ते निरूपण करतात. स्वामी थोडासा स्वामींच्या चेहऱ्यावर त्यांना श्रीमुखावर राग दिसत असेल, परंतु तो राग स्वामी धरून ठेवत नाही. राग येण्याला बंधन नाही, पण राग धरून ठेवण्याला मात्र बंधन आहे. किती वेळ तो राग धरून ठेवायचा याला काही विशिष्ट बंधनं आहेत. आणि आमचे स्वामी तो राग धरून ठेवत नाही. बटोबा चुकले म्हणून राग धरून ठेवला नाही, कारण स्वामींना माहिती आहे की त्यांची योग्यता कुठे आहे. तशा प्रकारे आपल्याला कळालं पाहिजे की सेवा करताना का ते आठवण नाही म्हणून, म्हणजे मृत्यूची आठवण नाही आपल्याला हे लक्षातच नाही की आपण मरणार आहोत. आपल्याला वाटतं की आपण अमर झालेलो आहे, म्हणजे आपण इथे कोणाला काही बोलू शकतो, काही करू शकतो. जगामध्ये कसंही वावरलं तरी आपल्याला मृत्यू येणार नाहीये. मृत्यूची आठवण विसरून गेलो. बरं, दुसरीकडे नरक सांगितले आमच्या स्वामींनी. काय केल्याने काय होतं, नुसतंच नरकाचं निरूपण ऐकू नका. ते नरक कशामुळे होतात, काय होतात, कसली शिक्षा, काय वगैरे ते ऐकलं ना. एका देशामध्ये जर का डोळ्यांनी असं वाईट हे केलं तर ते डोळे काढून घेतात. सगळ्या हिंमत आहे का कोणाची आता तिथे डोळ्यांनी वाईट काय बघायचे? किंवा त्यांनी जर का कोणाला स्वतःच्या हाताने काही समजा कोणाचं हे केलं काही, तर त्याच्यामुळे त्याचे हात काढून घेतले जातात, पाय काढून घेतात. जर तिकडे हे आठवण असली पाहिजे की कुठला दोष केल्याने काय केल्या जाईल, हातपाय कापल्या जातील, कधी मानच कापल्या जाईल, तर ती लक्षात असलं तर कुठला दोष घडणार नाही. तसं आमच्या स्वामींनी आम्हाला एकूण 16 भेदी नरक सांगितले. 13 भेदी तर येतातच. चलद्रूप, स्थावर आणि नित्य नरक हे सुद्धा मामाजींनी त्याच्यात घ्यायला सांगितले. 13 भेदी तर नरक आहेतच. आंतिक, जडत्व, रवरव, चौकडी इत्यादी हे सगळे नरक आहेतच आहेत. परंतु त्याच्यामध्ये हे अजून 3 जे आहेत, चलद्रूप, स्थावर आणि नित्य नरक, हे पकडून 16 प्रकारचे 16 भेदी नरक त्याच्यामध्ये येतात. आणि हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की हे नरक कशामुळे होणार, हे नरक कशामुळे होणार आहेत. आणि त्या क्रिया जर का करण्याचा योग आलाच तर त्या क्रिया करू नये की जेणेकरून त्या नरकाला आपण गेलो नाही पाहिजे. हे काय आहे ना, तयाची आठवण नाही, अजून कोणाची आठवण नाहीये म्हणून दोष घडतात ना. परमेश्वराची आठवण नाही, परमेश्वराची आठवण नाही आपल्याला म्हणून आपल्याकडनं दोष घडतात. दोष का घडतात आपल्याकडनं त्याची कारणं सांगितलीत. आठवण नाही. दोष घडताना आपल्याला आठवत नसतं. एखादा व्यक्ती एखाद्याचा जेव्हा घात करतो ना, त्यावेळी त्याला हे कळत नसतं की आपण काय करतोय. तो जेव्हा माणूस मृत्युमुखी पडतो समोरचा, त्याच्यानंतर त्याला कळतं की आपण काय केलं. रागाच्या भरामध्ये तो रागाचा भर एवढा असतो की त्यावेळेला आपण काय करतोय त्याला कळत नाही. आपण जेव्हा भांडतो ना, तेव्हा भांडणामध्ये आपल्याला हे कळत नाही की आपण काय बोलतोय. हे नंतर भांडल्यानंतर जर का तुम्ही चिंतन केलं, जेव्हा पण भांडत असाल, एकदा भांडायचं नाहीच, पण जर का तुम्हाला ठरलंच की भांडायचं आहे तर ते भांडण रेकॉर्ड करून घ्यायचं, नंतर ऐकायचं. त्या दिवशी रेकॉर्डिंग ऐकायची नाही निरूपणाची. आपण काय काय भांडलो, कसं भांडलो, काय काय बोललो भांडणामध्ये, ते सगळं ऐकायचं. म्हणजे ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला की आपण भांडताना आपलं काही भान असतं की नसतं. भांडताना देखील भान असलं पाहिजे. म्हणजे तिथे सुद्धा मुद्देसूद बोललो पाहिजे आपण. त्याला भांडण असं म्हणत नाही, त्याला संवादच म्हणतात. समोरचा तुमच्याशी भांडेल पण तुम्ही नाही भांडायचं. तुम्ही संवादात्मक किंवा जे काही नियमात बसणारा जी सत्यता आहे ती फक्त तुम्हाला मांडायची आहे. म्हणून आमच्या शास्त्रात तेही सांगितले, असदोत्तरे द्यायचे नाहीत, आपला परिहार द्यायचा आणि बाजूला होऊन जायचं. म्हणजे इथे
ही दक्षता ठेवायची असते, आठवण ठेवायची असते. आणि ती जर का आठवण नसेल तर अशा प्रकारचे दोष घडतात. नरकाची आठवण नाही, मृत्यूची आठवण नाही, परमेश्वराची आठवण तरी असली पाहिजे. की आपण जर का इथे असं जर का वागलो तर काय होईल, तिथे परमेश्वर दुखावल्या जातात. कदाचित कधी कधी असं असतं की समोरचा माणूस दुखावल्या जात नाही, परंतु परमेश्वर मात्र दुखावल्या जातात. आता मी समजा इथे कोणावर ओरडलो तर लोक म्हणजे दादा आहेत, काय बोलायचं नाही आपण, किंवा हरकत नाही ऐकून घ्यायचं आपण. म्हणजे तुम्ही रागावले नाहीत माझ्यावर तरी देखील तिकडे परमेश्वर मात्र दुखावल्या जातात. आपण एकमेकांविषयी जे काही बोलतो त्याच्याने सुद्धा परमेश्वर दुखावल्या जात असतात. म्हणजे या सगळ्या गोष्टींची आठवण आपल्याला असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने हे जर का आठवण ठेवली तर काय होतं ना, व्यापारी दक्षता ये, म्हणजे व्यापारामध्ये, सेवेमध्ये, आचरणामध्ये तुमच्याकडे दक्षता येते, काळजी त्याच्यामध्ये येत असते. जसं तुम्ही इथे जर का सेवेला येत असाल आणि तुम्ही इथे सेवेला येत नसाल, म्हणजे एक गट असतो तो नेहमी सेवेला येतो, एक गट सेवेला येत नाही, तर सेवेला न येणारा गट जो आहे त्याला खूपशा गोष्टी ओळं सोवळं माहिती नसतं. नेहमी सेवेला जो येतो त्याला ओळं सोवळं सगळं माहिती असतं मार्गाचं. जसं ते मागे मी सांगितलं ना की त्यांनी काय केलं, ते पीठ मळायला ग्लासमध्ये पाणी घेतलं, माठातनंच पाणी घेतलं. हे कशासाठी घेतलं, हे पीठ मळायला. ग्लास, कधीही स्वयंपाक बनवताना ग्लासमध्ये पाणी घ्यायचं नाही. ग्लास तुम्ही तोंडाला लावता, उष्टा होतो तो, तेच पाणी, त्याच्यातलंच पाणी तुम्ही स्वयंपाकात भाजीत वगैरे टाकाल तर ते चुकीचं आहे. तांब्या घेऊ नये, एखादा टोप वगैरे ज्याच्याने तुम्ही पाणी पित नाही असं भांडं घ्यावं, म्हणून त्याच्यात पाणी घेऊ नका. त्यांनी म्हटलं ठीक आहे, आणि तो ग्लास परत त्यांनी माठात टाकून दिला. आता काय झालं, दक्षता नाही. म्हणजे आता मी काय सांगितलं त्यांना, तो ग्लास उष्टा असतो म्हणून आता ते पाणी त्यांनी परत माठात टाकावं का, टाकून दिलं माठात. आता काय झालं, ते माठातलं पाणी पिता येईल का आता? आम्ही तर पिऊन जाऊ बाकीच्यांना. म्हणजे इथे दुसऱ्याला देताना बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा, म्हणजे दक्षता नाही इत्यादी प्रकारे. आणि म्हणून तुम्ही मार्गात जर का गेलात, तुम्ही 10 लोक जा, 20 लोक जा, तुम्हाला ते वाढायला उठवत नाही. ते म्हणतात तुम्ही बसा, तुम्ही म्हणता आम्ही वाढतो, ते म्हणतात नाही. कारण तुम्ही वाढताना काय करता, दक्षता नाही. त्या उष्ट्या, त्या ताटालाच तुम्ही चमचा काय लावता है ना, वाढताना, डाळ वाढताना त्या उष्ट्या भाताला तो चमचा लागून जातो वगैरे वगैरे. ही दक्षता नाही. म्हणून जर का तुम्ही नेहमी सेवेला का यायचं आहे, याच्यामुळे तुमच्याकडे दक्षता येईल. आणि जर का तुम्ही कुठे सेवेला गेलात, कुठले लोक आहे तुम्ही, आणि तुम्ही माझं नाव सांगाल की आम्ही दादांनी पाठवलं आम्हाला, आणि तुम्ही अशा जर का सेवा केल्या तर ते म्हणतील दादांचे लोक बरेच बरे आहेत बरं का. तसं नाही पाहिजे. आपलं सेवेमध्ये माझं नाव नाही निघालं तरी चालेल, पण तुमचं नाव तिथे त्या जागेवर खराब नाही झालं पाहिजे. आणि नावाचा विषय पण सोडून द्या, पण क्रियेचं, यांच्या ताटाला उष्ट लागलेलं पुढच्या ताटाला उष्ट लागतं आहे, एकमेकांचं उष्ट एकमेकांना आपण खाऊ घालतो आहोत, हे किती अदक्षता आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून दक्षता व्यापारामध्ये कधी येणार, जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टींची आठवण असेल, नरकाची आठवण, मृत्यूची आठवण, परमेश्वराची आठवण, स्वच्छतेची आठवण, सगळ्याच गोष्टींची आठवणी ठेवून प्रत्येक कार्य तुम्हाला करावं लागत असतं. एखादा कारागीर असतो, तो भिंत बांधायची असेल तर कितीतरी गोष्टी त्याला आठवतात, ते आपल्याला नाही आठवत. आपण म्हणतो असं का नाही घेतलं तुम्ही, ते म्हणतात नाही तिथे असं असं होतं. त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतो का, ते सगळ्या गोष्टी तो लक्षात ठेवत असतो आणि त्या दृष्टीने तो कार्य करत असतो. आणि म्हणून इथे का ते आठवण नाही म्हणून असे दोष घडतात. दोष तो मुळा सकट उपडावा, मग गुण लावावा. आता हे आम्हाला का सांगितलं बरं, की व्यापारी दक्षता नाही, आठवण नाही, हे सांगण्याचं काय कारण, कारण की त्याचा उपाय सुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे. किंवा इत्यादी जर का दोष आपल्याकडे आहेत की दक्षता नाही आणि आठवण सुद्धा आपल्याला नाही कसली, मग आपण काय करावं बरं,
तर हे आठवण नसणे, दक्षता नसणे ह्या दोष आहे आपल्यातला. मग आपण काय करायचं आहे की तो दोष तो मुळा सकट उपडावा. दोष कसा काढायचा? मुळा सकट. अहंतेचे मूळ सकंदी, कंदी नाही सकंदी. एक सोट मूळ असतं, आपण झाडाचे मुळं काढून टाकतो, पण एक मूळ जे असतं ते सरळ खाली गेलेलं असतं. त्या मुळा सकट ते झाड काढावं लागतं, नाही तर ते परत त्याला पालवी फुटून ते उगवतं. सकंदी उपडावे. मामाजींनी सांगितलं की हरळ असते ना, गवत लावतो आपण अंगणामध्ये, ते सगळं काढलं, त्यातली एक काडी जरी त्याच्यामध्ये असेल आणि त्याला पाणी आणि माती भेटली की तेवढंच परत गवत तिकडे पसरू शकतं. म्हणून काय सांगितलं? दोष तो मुळा सकट उपडावा, काढून टाकायचा, तो ठेवायचा, त्याचं पाळं मुळं काहीच ठेवायची नाहीत. आपण मुळासकट नाही काढत दोष, आपण फक्त प्रायश्चित्त करतो, प्रसव मोडतो. म्हणजे काय केलं आपण? जो काही कचरा झालेला आहे तो झाडून काढणे, परंतु नवीन कचराही झाला नाही पाहिजे याची पण दक्षता घेणं गरजेचं आहे. ती दक्षता आपण घेत नाही. हे प्रायश्चित्त केलं, तो काही कचरा पण आपण काय केला? झाडून कोपऱ्यामध्ये लावून दिलेला आहे, त्याचं नष्ट केले नाही. तो कचरा सुद्धा नष्ट झालेला नाही, तो आहे घराच्या कान्याकोपऱ्यातच ठेवतो आपण, है ना. घरामध्ये खास कचरा ठेवण्यासाठी एक बादली असते, डस्टबिन बोलतात त्याला. त्याला सांभाळून, त्याला पिशवी काय वगैरे वगैरे सगळं सांभाळून ठेवला जातो. कचरा देखील म्हणजे हे काय आहे? कधीतरी तो कचरा आपण फेकतो दुसऱ्या दिवशी, परंतु दोषांचा जो कचरा आहे तो मात्र असाच जपून ठेवतो. आपलं मन म्हणजे खूप मोठं डस्टबिन आहे बरं का, त्याला डस्टबिन केलं. आता त्याच डस्टबिनचा उपयोग आपण चांगल्या गोष्टीसाठी पण करू शकतो. बाजारातनं जे डस्टबिन विकत आणलं त्याच्यात कचरा ठेवला तर ते कचऱ्याचं डस्टबिन होऊन गेलं, पण त्याच्यासाठी तुम्ही ते कचरा नाही ठेवला, तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी चांगली पाणी प्यायचं पाणी ठेवलं, काही बिघडणार आहे का? डस्टबिनमध्ये नवीन डस्टबिन आणून त्याच्यात प्यायचं पाणी ठेवलं आणि जेव्हाही पाणी प्यायचं ते त्याच्यावर पाय ठेवला की ते झाकून उघडणार, काही समस्या नाही. म्हणजे त्या डस्टबिनमध्ये तुम्ही कचरा टाकतायत की काय अजून चांगलं खायचं प्यायचं वस्तू ठेवतायत हे तुमच्यावर आहे. तसं मनाचं डस्टबिन करायचं आहे की अंतःकरण शुद्ध करायचं हे आपल्यावर आहे. आणि म्हणून तो सगळे दोष जे आहेत ते खरोखरच प्रायश्चितामध्ये झाडून काढा, ते एका ठिकाणी जमा करा आणि ते फेका, लांब जाऊन फेका कुठेतरी. कचरा जवळच्या जवळ फेकत नाही. म्हणजे कचरा फेकताना आपण ही काळजी घेतो की त्याची दुर्गंधी सुद्धा नाही आली पाहिजे, त्याला झाकणच त्याच्यासाठी असतं. तर तशा पद्धतीने तुम्ही जे दोष टाकून दिलेले आहेत त्याची दुर्गंधी सुद्धा परत तुम्हाला आली नाही पाहिजे. एवढ्या लांब तो कचरा, ते दोष आपल्याला नेऊन टाकायचे आहेत, नष्ट करायचे आहेत, संपवून टाकायचे आहेत. आणि मग रिकामं बसायचं का? मग गुण लावावा, म्हणजे तिथे गुणाचं झाड तुम्हाला लावावं लागेल. नुसतं रिकामं ठेवून चालणार नाही, ते त्याला ओसाड आणि पडीक जागा असं म्हणतात. एखाद्या जागेमध्ये भरपूर घास आलेला असेल तर ते सुद्धा योग्य नाही, त्या जमिनीचा कस खराब करून टाकतं ते. मग तुम्ही म्हटले आम्ही सगळं गवत काढतो, मग तिथे तुम्ही काही उपयोग घेता का त्या जागेचा? काहीच नाही घेत. मग त्या जागेला चांगली जागा म्हणतात का? त्याला पडीक म्हणतात. ते पडीक आहे त्यांचं शेत असं म्हटलं जातं. म्हणजे तिथे गुण लावावा, अहंतेचे मूळ सकंदी उपडावे, मग तेथ शांतीचे रोप लावावे. रिकामं मन ठेवू नका. तुम्ही म्हटले आम्ही दोष आचरत नाही, आम्ही काही निंदा ऐकत नाही, निंदा करत आम्ही घराच्या बाहेरच पडत नाही. घराच्या बाहेर पडा, निरूपण ऐकायला पडा ना बाहेर. काही लोक निरूपण ऐकायला सुद्धा येत नाहीत. म्हणजे तिथे जरी दोष तुम्ही काढून टाकले, परंतु जोपर्यंत गुणांची लागवड तिथे होत नाही तोपर्यंत ते अंतःकरण जे आहे ते योग्य होणार नाही. नुसतं झाडून चालत नाही. तुम्ही काय करता? पुसून पण काढता, त्याला पाणी टाकता, ते पाणी काढता. म्हणजे नुसतं झाडून चालत नाही, त्याच्यावर अजूनही प्रक्रिया करावी लागते आणि मग जाऊन ते योग्य होतं अजून. तशा पद्धतीने दोष काढले ही एक बाजू झाली, पण गुणाची तिथे जे काही निर्मिती आहे ती पण झाली पाहिजे. तुम्ही म्हटले आम्ही गुणाची निर्मिती करतो, तर दोषाचं निरसन पण तिथे झालं पाहिजे. नुसती गुणाची निर्मिती करून चालणार नाही. शेतकरी काय करतो?
चांगलं बियाणं आणून लावायच्या आधी काय करतो, दोषरूपी जे काही तिथे असेल ते आधी काढून टाकतो, जमिनीतला दोष काढून टाकतो, त्याची मशागत वगैरे सगळी केल्या जाते आणि मग उपयुक्त गुणरूपी बियाणं लावल्या जातं. त्याच्या आधी लावलं तर ते चालणार नाही. तशा पद्धतीने सांगतात की दोष तो मुळासकट उपडावा, मग गुण लावावा आणि ते गुणाचं हे करायचं. आपण काय होतं माहिती आहे का, हे निरूपणाचा असर आपल्यावर का होत नाही, कारण की आपण काय करतो आहोत की या निरूपणाच्या माध्यमातून दोषही काढत नाही आणि गुणही लावत नाही, दोन्ही गोष्टी करत नाही आहेत. किंवा दोष काढण्याचा प्रयत्न करतो पण तिथे गुण लगेच तिथे हे केलं पाहिजे ना, तर तसं होत नाहीये. किंवा गुण आपण घ्यायला बघतोय पण दोष पण काढला पाहिजे त्याच वेळेला, तर ते आपण करत नसल्यामुळे ह्या निरूपणाचा आणि कुठल्याही निरूपणाचा आपल्यावर कुठल्याच प्रकारचा असर होत नाही. आमच्या स्वामींच्या निरूपणाला काळबोटेही बसत होते, मार्तंडही बसत होते, सारंग पंडितही बसत होते, दादोसही बसत होते, पण त्यांच्यावर असरच नाही झाला. मग भट्टोबास माहीम भट्ट महादेसांच्यावर कसा असर होत गेला, कारण त्यांनी दोन्ही प्रक्रिया केल्या, दोषही काढले, गुणाचाही उपयोग त्यांनी सुरू केला, आचरणामध्ये ते आणलेले आहेत. परिरीते असो नेदावे, तेच पुढे ते सांगतात की याच्यातनं आपल्याला काय सांगितलेलं आहे की मुळासकट दोष काढून टाका आणि गुण लावा. पर रीते असो नेदावे म्हणजे आपलं मन अंतःकरण जे आहे ते रिकामं ठेवू नका. रिकामं ठेवलं तुम्ही की त्याच्यात विविध विचार येतात आणि ते मन जर का आपण ईश्वर कार्यामध्ये जर का गुंतवून ठेवलं, तुम्ही म्हटले की नाही आम्हाला कामं असतात दिवसभर कामं करता करता देवाचं करा. कोणीतरी म्हणालं की बाबा असं स्वयंपाक करताना देवाचं ऐकायचं नाही वगैरे, दोष लागतो वगैरे. आधीच्या काळात आमच्या साध्वी ज्या होत्या जुन्या काळातल्या, त्यांचा अभ्यासाचा काही वही पुस्तकात लिहिलेला नसायचा, लिहिण्याला बंदी होती जुन्या काळामध्ये. मग जे काय आहे ते पाटीवर तो अभ्यास लिहायचा आणि ते भाकरी थापत थापत तो अभ्यास पाठांतर करायचा. तो पक्ष पाठ झाला की दुसरा पक्ष लिहायचा, तो पाठांतर करायचा. म्हणजे त्या काळामध्ये शारीरिक जे काही कष्ट भरपूर होते, त्याच्यामुळे पूर्ण वेळ जो आहे तो सेवेमध्ये पण अधिक वेळ जायचा. मग सेवेतल्या वेळामध्ये नुसतीच सेवा नाही करायची, नामस्मरण पण करायचं, त्याच वेळामध्ये अभ्यास देखील करायचा. हे करता करता तुम्ही अभ्यास करू शकता ना. अध्ययन ही चांगली गोष्ट आहे, ती कधी तुम्ही कुठेही करा, त्याचा कुठलाही दोष लागत नसतो. किती सोपी गोष्ट आहे. नामस्मरण कुठेही करा ना, त्याचा दोष कशाला लागेल. मग नामस्मरण केल्याने जर का दोष लागत नाही, तर अध्ययन चिंतन जर का होत असेल तर काही दोष लागण्याचा काही संबंध नाही. परिरीते असो नेदावे म्हणजे मन रिकामं ठेवू नका, काही ना काही त्याला चांगलं कार्य द्या. समान म्हणजे सर्वांगीचा स्पर्शरूप तो लिंग देहा विशिष्ट आत्म्या ते उतटो जाणे. समान वायूचं जे लक्षण आहे किंवा कार्य आहे हे म्हणजे कसं आहे आपल्या शरीरामध्ये ना. समान म्हणजे सर्वांगीचा स्पर्शरूप म्हणजे आपल्या देहाच्या प्रत्येक विभागामध्ये समान वायू पसरलेला आहे. रक्त जसं आहे ना, नख दात आणि केस जर का सोडले तर रक्त सगळ्या टोकापर्यंत पोचलेलं आहे. असं कुठलं ठिकाण नाही की रक्त नाही. एखाद्याला जर का काही जखम झाली रक्त येत नाही असं होतच नाही. किती रक्त कमी असो, कमीत कमी लाल लाल तरी तिथे ते दिसणारच आहे. तशा पद्धतीने समान वायू जो आहे तो आपल्या शरीरामध्ये सगळीकडे असा पसरलेला आहे. स्पर्शरूप त्याचा स्पर्श शरीरामध्ये सगळीकडे आहे. तो लिंग देहा विशिष्ट आत्म्या ते उतटो जाणे आणि त्याला ते सामर्थ्य आहे त्या वायूमध्ये देवतेच्या माध्यमातून. जसं आपल्याकडे वाहन चालतं ना, त्याच्यात इंधन टाकलं जातं. आता सांगा बरं, ते इंधनामध्ये सामर्थ्य आहे ते, तसं समान वायूमध्ये ते सामर्थ्य आहे. इंधनात सामर्थ्य कुठून आहे, ते देवतेकडनंच आहे ते. आणि बघा ती समज कशी आहे. मनुष्याला काही खायला दिलं तरी तो खातो, अखाद्य दिलं तरी तो खातच राहतो. गाडीचं तसं नाही आहे. पेट्रोलच्या गाडीला डिझेल टाका, गाडी चालणार नाही. तिला त्या गाडीला माहिती आहे. कसं कळत असेल, हे सामर्थ्याचा भाग आहे. गाडी निर्जीव आहे, पेट्रोल निर्जीव आहे,
म्हणजे एकमेकांना कसं कळतं की नाही हे चालू शकत नाही, म्हणजे इत्यादी प्रकारे हे कुठेतरी ते सामर्थ्य सृष्टी रचनेचं ईश्वर मनोधर्माने हे सगळं त्या त्या देवतेंचं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे. जे एखादं फळ असतं ते कच्चं असतं, हिरवं असतं, आजड मायेचं कार्य आहे. ते फळ पिकतं, ते पिवळं होतं, आजड मायेचं कार्य आहे. ते आंबट लागतं, हे सुद्धा आजड मायेचं कार्य आहे. ते गोड लागतं, ते सुद्धा आजड मायेचं कार्य आहे. पदार्थातले रंग, चवी वगैरे सगळ्या ठिकाणी आजड माया जी आहे ती नटलेली आहे, किंवा तिथे जी नटलेली माया तिला आजड माया असं म्हटलं जातं. म्हणजे तिथे तिथे अशा प्रकारे ह्या पद्धतीने हे कार्य होत असतात. याचं वेगळं काही आश्चर्य वाटू देऊ नका. तुम्ही मानव तत्वज्ञानाचा अभ्यास कराल तर त्याच्यामध्ये सगळ्याची उत्तर आपल्याला मिळतात की ते अमक्या जमिनीतनं ती मिरची तिखट असते आणि आंबा गोड असतो, कसं काय वगैरे, कसं काय, अजड मायेचं कार्य आहे ते. म्हणजे ते सामर्थ्य त्याच्या त्या त्या गोष्टींमध्ये कार्यरूप केलेलं आहे. मिरची कधी गोड होणार नाही आणि आंबा कधी तिखट होणार नाही. हे सर्व सृष्टी रचना, आणि तेही आमच्या परमेश्वराच्या मनोधर्माने ही सृष्टी रचना या ठिकाणी झालेली आहे. समान म्हणजे सर्वांगीचा स्पर्शरूप तो लिंग देहा विशिष्टा, आत्म्या ते उतटो जाणे तो समान वायू ते आत्म्याला काढू जाणतो, किंवा त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. जसं प्राणवायूमध्ये आपल्याला जिवंत ठेवण्याचं सामर्थ्य आहे, तर समान वायूमध्ये त्या देहातनं काढण्याचं सामर्थ्य, ते कार्य त्या समान वायूच्या ठिकाणी आहे. वांचोनी ताद्यात्म निवृत्ती न बोलीजे, म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जर का तादात्म्य निवृत्ती झाली म्हणजे आत्मत्वामुळेच या गोष्टी होतात ना. मग आत्मत्व जर का निघालं कुठल्याही कारणामुळे तर मग ते अंतिकेचं दुःख होणार नाही, उतटणे रूप अंतिक वगैरे. न वांचोनी तादात्म्य निवृत्ती न बोलीजे, म्हणजे दैवराटीमध्येच या गोष्टी होऊ शकतात, तादात्म्य निवृत्ती वगैरे वगैरे सगळ्या. दैवराटी व्यतिरिक्त जर का तुम्ही म्हणाल तर तिकडे सुद्धा वैरागी आहेत, तर त्यांना कदाचित उतटणे रूप अंतिक, आत्मत्वाचे अंतिक होणार नाही, पण उतटणे रूप अंतिक मात्र त्यांना होणार, कारण की ते जोडलेले आहे. इथल्या साधकाला ते न होण्याचं कारण वेगळं आहे, कारण की ते परमेश्वराचे येथीचे असल्यामुळे. आधीची जया झाली तया कैसे, म्हणजे एखाद्याला आधीच निवृत्ती झाली असेल तर त्याला ते आत्मत्वाचे अंतिक होणार नाही, परंतु मात्र उतटणे रूप अंतिक जे आहे ते त्याला होणार आहे. समान वायोचे म्हणितल्या उतटिता जे दुःख होय ते येथीच्यासी नव्हे सांगितले. या वचनाचा तात्पर्य अर्थ काय ना, समान वायोचे या ठिकाणी जे वचन म्हटलेलं आहे, समान वायोचे लिंग द्याचे उत्क्रमण याते मृत्यू बोली, जे या वचनाद्वारे उतटिता जे दुःख होय, उतटिता म्हणजे ते देहातनं आत्मा काढताना जे काही दुःख होतं ते सांगितलेलं आहे. की जशी ती वेल असते, ती वेल एखाद्या झाडावर चढते तर ती कशी जाते तुम्हाला माहिती आहे का? तिचे तंतू असतात, त्याला तंतू म्हणतात. ते तंतू प्रत्येक झाडाच्या प्रत्येक ह्याला ती अशी गुंडाळायला जात असते आणि तशा प्रकारे ती आधार घेत घेत वर जाते. आता ती जर का वेल आपण ओढून काढली तर काय होतं, ते तडतड असं तुटतं. ते जिथे जिथे ते तंतू असे तिथे आधारभूत म्हणून झाले ते तुटतात आणि त्याचा आवाज येतो. तसं जर का आपण देहामध्ये असं जर का जखडलेलो असो, देहाला आपण जखडून घेतलेला आहे, देह सोडायचा नाही आहे ना. खूप लोक असे असतात की वर्षानुवर्ष आजारी असतात, एकदम असं वाटतं कधीही जातील तर ते जातच नाहीत. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, एक तर त्यांचं ते दुःख त्यांनी जोडलेलं आहे, एक लक्षात घ्यायचं. आणि दुसरं म्हणजे ते आत्मा सोडायला तयार नाही, देह सोडायला तयार नाही आहेत. ते अडकून त्याच्यामध्ये पडलेत आणि ते म्हणतात ती नात आली आणि तिला बघितलं आणि मग त्यांचं लगेच देह गेलं 5 मिनिटं. म्हणजे ते अडकून राहिलेलं आहे. म्हणजे ते अशा प्रकारे तो आत्मा त्याच्यातनं काढताना काय होतं, जे दुःख होय ते येथीच्यासी नव्हे सांगितले, म्हणजे जे ते दुःख होतं ते येथीच्या जीवाला ते दुःख परमेश्वर होऊ देत नाहीत. कारण की तो जीव सर्वांगाने आत्मत्वाचं अंतिक असेल, उतटणे रूप अंतिक असेल, हे ज्या ज्या कारणामुळे तो त्या कारणापासून तो लांब झालेला आहे.
त्या गोष्टींपासून तो लांब झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना तशा प्रकारचं कुठलाही त्रास होत नाही. अशा पद्धतीने हे तीनही आंतिक, एथिचियासी प्राणापदीची पीडा नाही, या वचनामध्ये या प्रकारचं तीनही आंतिक संचारी आत्मत्वाचे उतटणे रूप एथीच्या व्यक्तीला होत नाही. याचा पालटाने अर्थ झाला की एथीचा जो नाही त्या जीवाला मात्र हे सर्व दुःख होणार आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण आचार्याचं 287 क्रमांकाचं वचन आणि त्या संदर्भात दश वायूंचे कार्य आपण बघितलेले आहेत आणि उत्तरार्ध 611 क्रमांकाची लीळा प्रकरण वसाची या ठिकाणी त्या संदर्भातला संदर्भ जो आहे तो आपण बघितलेला आहे. दंडवत हो.